हॅलो फ्युचर डॉक्टर. आता पुढच्या आठवड्यामध्ये किंवा अजून 10-1 दिवसामध्ये आपली काउन्सिलिंग चालू होईल. सगळ्यात पहिली काउन्सिलिंग चालू होते ते डीम कॉलेजला आणि गव्हर्नमेंट कॉलेजची. डीम कॉलेजला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 2 लाखाचं त्यांचं रजिस्ट्रेशन आहे, गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन. सो ज्या विद्यार्थ्यांना मार्क 250च्या आसपास आहे, बजेट आहे डीममध्ये करण्याचं, तर असे विद्यार्थी डीमचं रजिस्ट्रेशन करू शकताय. महाराष्ट्रामध्ये टोटल किती कॉलेजेस आहेत, कुठल्या कॉलेजला काय फीज आहेत किंवा मग त्यांचे कट ऑफ काय आहेत त्याच्याविषयी आज आपण बोलूयात. डीम कॉलेजमध्ये फीजची हाईक पण आहे, हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं, ॲडमिशन झाल्यानंतर त्या गोष्टी कळतात. सो आपण महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले कॉलेजेस आहेत आणि कुठलं बेस्ट कॉलेज आहे त्याच्याविषयी बोलूयात. तर मग आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपचं जे कॉलेज आहे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज, या कॉलेजचा कट ऑफ हा गव्हर्नमेंट सारखाच गेलेला आहे. लास्ट इयरला जर आपण बघितलं, गेल्या वर्षी जर आपण बघितलं, फर्स्ट राऊंडला सिम्बायोसिस कॉलेजला 550चा कट ऑफ होता आणि लास्ट राऊंडला 607चा कट ऑफ होता. त्या कॉलेजच्या फीज आहेत 10 लाख रुपये. 607 म्हणजे ऍक्च्युली त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेज लागलं असतं, पण त्या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट न घेता सिम्बायोसिसला पहिला प्रेफरन्स दिलेला आहे. हे फक्त मुलींचं कॉलेज आहे, तिथे फक्त मुली अप्लाय करू शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर येतं जे कॉलेज ते प्रवरा लोणी नगरमध्ये जे कॉलेज आहे, त्या कॉलेजला 458चा पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता. सेकंड लास्ट राऊंडला त्यांचा 521 म्हणजे कट ऑफ भरपूर वाढलेला होता. त्या कॉलेजला 17,50,000 रुपये फीज आहेत. त्याच्यानंतर MGM औरंगाबाद या कॉलेजच्या कट ऑफ पहिल्या राऊंडला 382 होता आणि लास्ट राऊंडला 518, म्हणजे तुम्ही इथे पण बघू शकता त्यांचा कट ऑफ इथे पण भरपूर वाढलेला आहे. या कॉलेजला फीज आहेत 21 लाख रुपये. नंतर MGM नवी मुंबई या कॉलेजच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता हा 397 आणि लास्ट राऊंडचा कट ऑफ हा खूप वाढलेला होता, म्हणजे 555 असा कट ऑफ होता MGM नवी मुंबईचा. त्याच्या पण फीज आहेत 21 लाख. त्याच्यानंतर 3 नंबरचा आहे MGM वाशी, त्याचा पण पहिल्या राऊंडचा कट ऑफ 355 होता आणि लास्ट राऊंडला त्यांचा पण कट ऑफ 519च्या आसपास गेलेला आहे. या तिन्ही कॉलेजला फीज ह्या सारख्या आहेत 21 लाख रुपये. त्याच्यानंतर पुण्यामधलं मोस्ट डिमांडिंग कॉलेज म्हणजे भारती विद्यापीठ, या कॉलेजला पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा 345 होता आणि लास्ट राऊंडचा कट ऑफ हा 461 होता. या कॉलेजला फीज आहेत 23,46,000 रुपये. सगळ्यात जास्त डिमांडिंग कॉलेज आहे पुण्यामधलं. त्याच्यानंतर भारती विद्यापीठ सांगली, या कॉलेजला कट ऑफ कमी जातो, फीज पण त्याच्या ॲज इट इज 23 लाख रुपये आहेत. त्याचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ गेल्या वर्षीचा 267 होता आणि लास्ट राऊंडचा 402 असा कट ऑफ होता भारती विद्यापीठ सांगली याचा. त्याच्यानंतर सगळ्यात DY पाटील हे जे कॉलेज आहे ते कोल्हापूरचं जे कॉलेज आहे, त्याचा कट ऑफ 326 हा पहिल्या राऊंडला होता आणि लास्ट राऊंडला 356 असा कट ऑफ होता. याच्या सगळ्यात कमी फीज आहेत म्हणजे 20,60,000 DY पाटील कोल्हापूरच्या फीज आहेत. त्याच्यानंतर DY पाटील नवी मुंबई हे कॉलेजचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ 246 होता आणि लास्ट राऊंडचा कट ऑफ 365 होता, म्हणजे इथे पण कट ऑफ वाढलेला आहे. याच्या फीज थोड्या जास्त आहेत, म्हणजे 27 लाख या कॉलेजच्या फीज आहेत. आणि सगळ्यात डीम मध्ये सगळ्यात महागडं जर कॉलेज कुठलं असेल तर DY पाटील पुणे सगळ्यात महागडं हे कॉलेज आहे. कट ऑफ जरी कमी जात असेल, त्यांच्या फीज ह्या 30 लाख रुपये आहे, म्हणजे ओव्हरऑल पॅकेज तुमचं नाही म्हणलं तरी 1.5 कोटीपर्यंत पुण्यातल्या DY पाटील या कॉलेजचं पॅकेज जातं. DY पाटील पुणे याच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा 250 मार्कांचा होता आणि लास्ट राऊंडला 351 असा कट ऑफ त्यांचा गेला होता. आणि त्यांच्या एक प्लस म्हणजे काय, ते पूर्ण 5 वर्षाची फीज तुमच्याकडून घेतात. 30 असे 5 वर्ष घेतात. 4.5 वर्ष ती कोणती फीज घेत नाही, पूर्ण 5 वर्ष तुमच्याकडून ती फीज घेतात. त्याच्यानंतर येतं कृष्णा कराड, या कॉलेजच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ 280 होता आणि शेवटच्या राऊंडचा कट ऑफ हा 396 असा होता. त्या कॉलेजच्या फीज पण यावर्षी वाढलेल्या आहेत, 24 लाख अशा त्यांनी फीज केलेल्या आहेत. त्याच्यानंतर दत्ता मेघे नागपूर, या कॉलेजला पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा 237 होता आणि लास्ट राऊंडचा कट ऑफ हा 312 असा होता. त्या कॉलेजच्या फीज आहेत 21,50,000 अशा फीज आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात लास्टचं जे कॉलेज येतं दत्ता मेघे वर्धा या कॉलेजला 241 असा कट ऑफ होता आणि लास्ट राऊंडला 294 होता. याच्या फीज पण अप्रॉक्स 21,50,000 आहे. यावर्षी अजून एक कॉलेज येणार आहे MGM यांचं, ते येणार आहे मुंबईमध्ये. तर हे टोटल 13 कॉलेजेस तुम्ही बघितले असतील. तर मग तुमचं जर बजेट असेल आणि फीज जरी मार्क जरी कमी असतील तरी तुम्ही ॲडमिशन 250 मार्कांपर्यंत तिथे घेऊ शकताय. याच्यामध्ये काय आहे, बऱ्याच कॉलेजला फीज हाईक आहे, 7% to 50% पर्यंत तुम्हाला फीज हाईक मिळते. ज्यावेळेस तुम्ही चॉईस फील कराल
त्यावेळेस सगळं बघून घ्याल कुठल्या कॉलेजला किती फीज आहेत, म्हणजे इयरली तुमचं बजेट ते जास्त होऊन जातं. त्याचबरोबर जे मुलं जस्ट एलिजिबल असतील किंवा कॅटेगरीमधून एलिजिबल असतील असे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा डीम कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतात. तुम्हाला एनआरआय मधून ऍडमिशन घेता येतं, त्याच्यासाठी तुम्हाला एनआरआय डॉक्युमेंटची गरज असते. ज्या ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एनआरआय मधून डीम कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा मग फक्त फीज मध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जस्ट एलिजिबल जरी असाल आणि फक्त फीज मध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जर डीम कॉलेज चालत असतील तर तुम्ही संपर्क साधू शकताय. फक्त तुम्हाला 18 ते 20 लाख फीज इयरली मध्ये तुमचं ऍडमिशन होऊन जाईल जस्ट तुम्ही एलिजिबल असाल तरी. ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे, मार्क कमी आहेत, जस्ट एलिजिबल जरी असाल तरी तुमचं डीम कॉलेजला ऍडमिशन करून मिळेल. आणि आमच्या शाखा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 4 आहेत, पुणे, लातूर, औरंगाबाद आणि चिपळूण. या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता आणि तुमचं MBBS चं ऍडमिशन कन्फर्म करू शकता.